नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 26 जून 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल, परंतु सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जेव्हा कधी तुमच्या जवळ रिकामा वेळ असेल, आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवा. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही. तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा. तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ स्वतः सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे या समस्येशी 2 हात करू शकाल. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करून देऊ शकतो. नातेवाईकांच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळेल. प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमीविषयी कुठलेही मत मांडू नका. वृषभ राशी, संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. आपल्या अपेक्षेप्रमाणे मुलांनी जगावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. मात्र त्यांच्या प्रयत्नाकडे पाहता चमत्काराची अपेक्षा धरू नका. आपल्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या उत्साहाला उत्तेजन नक्कीच मिळेल. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशांनी भरलेला आहे. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा. त्यामुळे तुमचे तुम्हालाच चांगले वाटेल. दररोज अशा प्रकारे दिवसाची सुरुवात करा. मिथुन राशी, तुमच्या मातापक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे खूप कमी सहनशीलता आज असेल, परंतु कठोर बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. काही जणांसाठी विवाहाचे योग आहेत. अतिरिक्त ज्ञान व कौशल्य शिकून घेण्यासाठी तुम्ही अतिरिक्त वेळ आणि ऊर्जा खर्च केलीत तर त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल. अमर्याद सहनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसाकडे घेऊन जाईल. वाहन चालवताना विशेष करून वळणावर काळजी घ्या. दुसऱ्यांचा निष्काळजीपणा तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. कर्क राशी, आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्माचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही शक्य आहे, कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो व चांगली प्रकृती बिघडण्याचा दाट संभव आहे. घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंता नक्कीच होईल, परंतु यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. सिंह राशी, तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मागू शकतो.
जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. राहते घर बदलणे अत्यंत शुभदायी ठरेल. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्न सेवनाचा आनंद लुटा. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल. अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. अनोळखी व्यक्तीसोबत गप्पा करणे ठीक आहे, परंतु त्याची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवाल. हा तुमच्या आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. कन्या राशी, आज तुमची व्यस्त दिनचर्या असूनही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा आणि गप्पा करू शकता. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेईल, पण दिवसाच्या शेवटी मात्र तो समजून घेईल. क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. भाऊ बहिणीच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. भाऊ बहिणींचा सल्ला घ्या. आपल्या कुटुंबियांशी कठोरपणे वागू नका. शांततेला ते मारक ठरू शकते. दर दिवशी कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला आज कोणी मदत करेल अशी अपेक्षा बाळगू नका. तूळ राशी, कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जाईल ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. आपली उद्दिष्टे, अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल, परंतु संध्याकाळी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. मुलांनी अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. वृश्चिक राशी, तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकते, परंतु यासोबतच याच्या जाण्याने तुम्हाला दुःखही होईल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंद उत्सव साजरा होईल. बऱ्याच वेळा मोबाईल चालवताना तुम्हाला वेळेची माहिती होत नाही आणि नंतर जेव्हा तुम्ही आपली वेळ बर्बाद करता तर तेव्हा तुम्हाला पश्चाताप होतो. तुम्ही बालपणीच्या आठवणीमध्ये रमाल. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. धनु राशी, व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरता, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. तुमचे आयुष्य खरंच खूप सुंदर असणार आहे, कारण तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केले आहे. प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका. कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मकर राशी, व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका. असे केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
अमर्याद सहनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसाकडे घेऊन जाईल. उच्च कॅलरी असणारा आहार टाळा. आपल्या व्यायामाबद्दल आपुलकी आणि प्रामाणिकपणा असू द्या. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्ध आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुमची संध्याकाळ अपेक्षेपेक्षा चांगली जाईल. कुंभ राशी, घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. दिवस चांगला आहे. दुसऱ्यांसोबत तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल. मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांनी प्रदूषित वातावरणात जाणे टाळावे. धुरामुळे आपल्या डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणेही टाळले पाहिजे. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकीचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. मीन राशी, कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकता. या राशीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. मोबाईल किंवा टीव्हीवर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकता. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. व्यापारात मजबूती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता. यासाठी तुमचा कुणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. आजच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजावर लक्ष केंद्रित करणे ही तुमची प्राथमिकता असेल. क्षुल्लक गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.